हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल डेली वाईब्स विथ मृणाल. सो गाईज, माझा हा फर्स्ट ब्लॉग पुणे ते उज्जैन ट्रिपचा आहे. सो लेट्स स्टार्ट. पुणे ते इंदोर हा प्रवास आम्ही रात्री 9 वाजता स्टार्ट केला. पुणे नाशिक हायवेने आम्ही नाशिकला पोहोचलो. त्यानंतर मुंबई आग्रा हायवेने इंदोर सिटीकडे प्रवास स्टार्ट केला. ऑलमोस्ट 200 किलोमीटर झाल्यानंतर आम्ही मालेगाव येथे हॉटेल सुखसागरमध्ये टी ब्रेक घेतला अँड त्यानंतर पुन्हा आमचा प्रवास स्टार्ट केला. धुळे मार्गे इंदोर सिटीकडे जाताना मध्य प्रदेशची बॉर्डर क्रॉस केली. ऑलमोस्ट तेव्हा पहाटेचे 3 ते 4 वाजले होते. थंडी पण खूप वाढली होती. सो पुन्हा आम्ही एक टी ब्रेक घेतला अँड हा चहा पिऊन एकदम रिफ्रेश झालो. इंदोर सिटीमध्ये प्रवेश करता करता मॉर्निंग झाली होती. सर्च केल्यानंतर एका ठिकाणी हॉटेल्स रूम बुक केल्या. 4000मध्ये आम्हाला अशा 2 रूम्स भेटलेल्या. थोडी विश्रांती घेऊन पुन्हा आम्ही उज्जैनला निघालो. उज्जैनकडे जाताना एक वेगळीच वाईब येत होती. तुम्ही बघू शकता उज्जैन नगरीमध्ये असे झेंडे लावलेले होते अँड हे विशाल असं महामृत्युंजय द्वार जे की खूप छान डिझाईन केलं होतं. त्यानंतर आम्ही मंदिराजवळ पार्किंग शोधण्यास स्टार्ट केलं. ऑलमोस्ट 1 हवरनंतर आम्हाला एका ठिकाणी पार्किंग भेटली. तर गाडी पार्क करून आम्ही मंदिराकडे पायी निघालो. तर जसं आम्ही मंदिराजवळ जात होतो तशी गर्दी वाढत होती. बिकॉज वर्षाअखेर व विकेंड असल्यामुळे खूप सारे शिवभक्त भोलेबाबांच्या दर्शनासाठी आले होते. तर तुम्ही नॉर्मली पाहत असाल तुमचे जेवढे मित्र उज्जैनला जातात तेवढे हे असं कपाळावर ओम महाकाल काढून घेतात अँड आम्हीही स्वतःला रोखू शकलो नाही आणि आम्ही सर्वांच्या कपाळावर ओम महाकाल असं काढून घेतलं अँड हे काढून घेतल्यानंतर एक वेगळीच फिलिंग येत होती. तुम्ही बघू शकता महाकाल लोक कॉरिडॉर इथे छान असं डेव्हलप केलं आहे. इथे भोलेबाबांच्या खूप अशा मूर्ती बघायला भेटतात. तुम्ही भोलेबाबांचं बाहेरून पण असं स्क्रीनवर दर्शन घेऊ शकता. तर थोड्या वेळ महाकाल लोक कॉरिडॉर बघितल्यानंतर आम्ही पुढे निघालो. इथे तुम्ही भोलेबाबांचं दर्शन फ्रीमध्ये लाईनमध्ये उभं राहून घेऊ शकता किंवा 250 रुपयांचा शीघ्र पास पण काढू शकता. तर टाईम कमी असल्यामुळे आम्ही शीघ्र पास काढून लाईनमध्ये उभे राहिलो. जशी लाईन पुढे जात होती तशी भोलेबाबांच्या दर्शनाची उत्सुकता आम्हाला वाढतच होती. फायनली भोलेबाबांच्या दर्शनानंतर आम्ही या एक्झिटमधनं बाहेर आलो. भोलेबाबांच्या दर्शनानंतर आम्ही जवळच असलेल्या माँ हरसिद्धी या शक्तिपीठांपैकी एक असलेल्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो. खूप छान असं हे मंदिर आपल्याला बघायला भेटेल अँड आजूबाजूचा परिसरही खूप प्रसन्न असा होता. त्यानंतर इंदोरकडे परत जाताना आम्ही हॉटेल महालोक येथे जेवण केले. खूप छान असं जेवण इथे आम्हाला भेटलं अँड ॲम्बियन्स पण खूप छान होता. तर आय होप तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि माझ्या या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट डे आम्ही ओंकारेश्वरला ट्रॅव्हल करणार आहोत अँड मी लवकरच तो व्लॉगही अपलोड करणार आहे.